नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 10 प्रश्न बघणार आहोत. 10 प्रश्नांपैकी काही प्रश्न असे आहेत जे वारंवार तलाठी भरतीमध्ये विचारले गेलेले आहेत, पोलीस भरतीमध्ये विचारले गेलेले आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर बघूया प्रश्न पहिला. प्रश्न पहिला आहे, नीर या शब्दाला समानार्थी शब्द कोणता? नीर या शब्दाला समानार्थी शब्द कोणता? विद्यार्थी मित्रांनो, पहिला पर्याय आहे वारी, दुसरा पर्याय तोय, तिसरा पर्याय जल आणि चौथा पर्याय आहे यापैकी सर्व. तर विद्यार्थी मित्रांनो, नीर याचा अर्थ काय होतो आपल्याला माहिती पाहिजे. नीर म्हणजे काय? पाणी. नीर म्हणजे काय? पाणी. मग आता पहा, वारी म्हणजे पाणी, तोय म्हणजे पाणी, जल म्हणजे पाणी. म्हणजे हे झाले सर्व समानार्थी शब्द. मग या ठिकाणी आपलं योग्य उत्तर काय असणार आहे? योग्य उत्तर आहे यापैकी सर्व. नीर या शब्दाला समानार्थी शब्द कोणता? तर वारी म्हणजे नीर, तोय म्हणजे नीर आणि जल म्हणजे नीर. लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न पहा. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची अंत्योदयाची कल्पना सर्वप्रथम कोणत्या राज्याने अंमलात आणली? या ठिकाणी पर्याय पहा. बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न महत्त्वपूर्ण आहे, वारंवार पोलीस भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे राजस्थान. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची अंत्योदयाची कल्पना सर्वप्रथम राजस्थान राज्याने अंमलात आणली. पुढचा प्रश्न पहा. पुल्लर लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? प्रश्न सोपा आहे. पर्याय पहा. ठाणे, मुंबई, रायगड, नागपूर. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी योग्य उत्तर आहे नागपूर जिल्ह्यामध्ये पुल्लर लेणी आहे. पुल्लर लेणी नागपूर जिल्ह्यात आहे. पुढचा प्रश्न पहा. भीमाशंकर ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे? भीमाशंकर ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय सातारा, हिंगोली, पुणे, सांगली. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे भीमाशंकर ज्योतिर्लिंग पुणे जिल्ह्यात आहे. भीमाशंकर ज्योतिर्लिंग पुणे जिल्ह्यात आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पहा. डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली? विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न तलाठी भरतीला वारंवार विचारला गेलेला आहे, पोलीस भरतीमध्ये वारंवार विचारला गेलेला आहे. प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे. या ठिकाणी पर्याय पहा. लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, वी. रा. शिंदे, महर्षी कर्वे. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे वी. रा. शिंदे. म्हणजेच काय? वी. रा. शिंदे म्हणजे काय? विठ्ठल रामजी शिंदे. लक्षात ठेवायचं आहे. डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना विठ्ठल रामजी शिंदे यांनी केली होती. पुढील प्रश्न पहा. सूर्यमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय पहा. पालघर, ठाणे, रायगड यापैकी सर्व. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी योग्य उत्तर आहे पालघर. पालघर जिल्ह्यामध्ये सूर्यमाळ हे थंड हवेचे ठिकाण आहे. पालघर जिल्ह्यामध्ये सूर्यमाळ हे थंड हवेचे ठिकाण आहे. पुढील प्रश्न पहा. वंगभंगाच्या चळवळीचे देशव्यापी आंदोलनात रूपांतर करून एकूणच भारतीय राजकारणाचे नेतृत्व स्वीकारणाऱ्या कोणत्या नेत्याने सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय? राज्य करणे म्हणजे सूड घेणे नव्हे अशा मथळ्यांचे अग्रलेख लिहून इंग्रज राजवटीवर घणाघाती प्रहार केले? तर पर्याय पहा. महर्षी कर्वे, महात्मा गांधी, गोपाळ गणेश आगरकर, लोकमान्य टिळक. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल, राज्य करणे म्हणजे सूड घेणे नव्हे असं कोण म्हटलं होतं? तर लोकमान्य टिळक म्हटले होते. सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय असं कोणी लेख लिहिला होता? तर लोकमान्य टिळकांनी असा लेख लिहिला होता. आणि असा लेख लिहून इंग्रज राजवटीवर घणाघाती प्रहार केला होता. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे लोकमान्य टिळक. पुढील प्रश्न पहा. राष्ट्रसभेच्या जहाल राजकारणाच्या कालखंडात उदयास आलेले लाला लजपतराय, लोकमान्य टिळक, बिपिनचंद्र पाल
हे नेते कोणत्या नावाने ओळखले जात? तर मित्रांनो, हा प्रश्न तलाठी भरतीला विचारला गेलेला आहे, पोलीस भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. तर योग्य उत्तर आहे लाल बाल पाल. जे काही लाला लजपतराय होते, लक्षात ठेवायचं आहे, जे काही लाला लजपतराय होते त्यांना लाल अशा नावाने, त्यानंतर लोकमान्य टिळक जे काही होते त्यांना बाल अशा नावाने आणि बिपिनचंद्र पाल यांना पाल अशा नावाने ध्यानात ठेवायचं आहे. राष्ट्रसभेच्या जहाल राजकारणाच्या कालखंडात उदयास आलेले लाला लजपतराय, लोकमान्य टिळक व बिपिनचंद्र पाल हे नेते कोणत्या नावाने ओळखले जात? तर लाल बाल पाल. प्रश्न महत्त्वपूर्ण आहे, वहीमध्ये लिहून ठेवा. पुढे पहा, कोणत्या ब्रिटिश संसद सदस्याने स्वीकारले की 1857चा उठाव सैनिकी विद्रोह नसून राष्ट्रीय उठाव होता? तर योग्य उत्तर आहे बेंजामिन डिझरायली. बेंजामिन डिझरायली. पुढे पहा, पाणी या शब्दाला खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी आहे? विद्यार्थी मित्रांनो, पाणी या शब्दावर तलाठी भरतीमध्ये समानार्थी शब्द खूप वेळा प्रश्न विचारला गेलेला आहे. पोलीस भरतीमध्ये देखील प्रश्न विचारला गेलेला आहे. त्यामुळे पाणी या शब्दाला कोणकोणते शब्द समानार्थी आहे ते आपल्याला सर्व माहिती पाहिजे. पहा, या ठिकाणी पहिला पर्याय आहे उदक, दुसरा पर्याय वारी, तिसरा पर्याय अंभ आणि चौथा पर्याय आहे यापैकी सर्व. तर पहा मित्रांनो, उदक, उदक म्हणजे काय? पाणी. उदक म्हणजे पाणी. वारी म्हणजे काय? पाणी. वारी म्हणजे सुद्धा पाणी. अंभ, अंभ म्हणजे काय? पाणी. अंभ म्हणजे पाणी. म्हणजे पहा, जे काही तीनही पर्याय आहेत ते पाणी या शब्दाला समानार्थी आहेत. म्हणून या ठिकाणी आपलं योग्य उत्तर आहे यापैकी सर्व. यापैकी सर्व. पुढचा प्रश्न पहा, अन्नातील प्रथिने पचन करण्यासाठी कोणता एन्झाईम उपयुक्त ठरतो? पर्याय पहा, अमायलेज, लिपेज, ट्रिप्सिन आणि मॉल्टेज. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे ट्रिप्सिन. ट्रिप्सिन. पुढचा प्रश्न, कृत्रिम उपग्रह कोणत्या देशाने सर्वप्रथम पाठवला? कृत्रिम उपग्रह कोणत्या देशाने सर्वप्रथम पाठवला? तर विद्यार्थी मित्रांनो, पर्याय पहा, अमेरिका, चीन, भारत, रशिया. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे रशिया. रशिया. कृत्रिम उपग्रह रशिया या देशाने सर्वप्रथम पाठविला. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न तलाठी भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. प्रश्न महत्त्वपूर्ण आहे, वहीमध्ये लिहून ठेवायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण एकूण 10 प्रश्न बघितले. 10 प्रश्नांपैकी 5 प्रश्न असे होते जे वारंवार पोलीस भरतीमध्ये विचारले गेलेले आहेत, तलाठी भरतीमध्ये विचारले गेलेले आहेत. त्यामुळे जे काही प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत ते सर्व आपल्या वहीमध्ये लिहून ठेवायचे आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.